नमस्कार शेतकरी मित्रांनो, शेतकऱ्यांच्या यूट्यूब चॅनलमध्ये सहर्ष स्वागत आहे, द फार्मर शो. तर आता आपण जाणून घेणार आहोत की ते म्हणजे लाडकी बहीण योजनेचे सुमारे 35 लाख महिलांच्या खात्यामध्ये लाडकी बहीण योजनेचा हप्ता जमा झालेला आहे. परंतु अशा बऱ्याचशा महिला आहेत ज्यांच्या खात्यामध्ये अजून सुद्धा पैसे जमा झालेले नाही. तर त्यांनी काय करावं लागेल? तर त्यांनी सर्वप्रथम काही दिवस ही वाट बघावी लागेल, कारण एकदाच सर्व महिलांच्या खात्यात हे पैसे येत नसतात. तर जर ज्या महिलांच्या खात्यात हे पैसे आले नसेल तर त्यांनी आपली प्रोफाईल जाऊन पुन्हा एकदा चेक करून बघावे. तर कोणकोणत्या महिला बाद झालेल्या आहेत त्यांनी आपली प्रोफाईल चेंज करून, जर आपल्या प्रोफाईलमध्ये पेंडिंग हा ऑप्शन जर आला असेल तर आपण समजून घ्यावे की आपण या योजनेतून बाद झालेलो आणि कोणत्या कारणामुळे बाद झालो हे तिथे जाऊन बघून नंतर ते जर समजा आपण पेंडिंग कशामुळे आहे, जर आपला रहिवासी समजा आपलं काही डॉक्युमेंट बरोबर आहे का नाही, जर नसेल तर काय करावं लागेल, ही सर्व माहिती तिथे जाऊन बघावी आणि प्रोफाईलमध्ये जशी माहिती दिलेली आहे तशी संपूर्ण माहिती भरून पुन्हा एकदा आपण या योजनेसाठी पात्र कसे होऊ हे बघायचे आहे आणि आपले कोणता डॉक्युमेंट हा पूर्ण नाही हे बघून पुन्हा एकदा त्यांनी तो डॉक्युमेंट जमा करून पुन्हा एकदा लाडकी बहीण योजनेचा हप्त्याचा लाभ घेतला पाहिजे. परंतु ज्या महिलांना पूर्वी हा लाभ मिळत होता परंतु आता मिळाला नाही, तर त्यांचा उत्पन्नाचा सुद्धा प्रॉब्लेम असू शकतो. जर सुमारे 2.5 लाखापेक्षा जर जास्त उत्पन्न जर दाखवेल असेल तर तरी सुद्धा तुम्ही या योजनेतून बाद होऊ शकता. तर प्रथम जाऊन बघायचे की आपले उत्पन्न 2.5 लाखाच्या वर दाखवलेलं आहे. आणि आणखीन एक महिलांच्या मनात जो शंका आहे की आम्हाला फक्त 1500 रुपये मिळाले, 2100 रुपये का नाही मिळाले? तर 2100 रुपये आधी मार्च मध्ये जे होणार आहे ना अधिवेशन, त्यामध्ये म्हणजे आर्थिक अधिवेशन जे होणार आहे, अर्थ अधिवेशन, त्याच्यानंतर महिलांना 2100 रुपये हे चालू होणार आहे. त्यामुळे आता महिलांच्या खात्यात फक्त आणि फक्त 1500 रुपये जमा होणार आणि ज्या महिलांच्या खात्यात हे 1500 रुपये आलेले आहेत त्या सुद्धा अजून सुद्धा याच्यामध्ये छाननी होणार आहे. परंतु जे विधानसभेच्या निवडणुकीपूर्वी जे आश्वासन दिलेले होते त्यामुळे हा हप्ता सोडण्यात आलेला होता आणि आता पुन्हा एकदा त्या योजनेमध्ये चालणी होऊन ज्या महिला खरोखर पात्र आहेत अशा महिलांचाच त्यामध्ये समावेश राहणार आहे. आणि नवीन महिला म्हणजे ज्या नवीन महिलांना अर्ज भरायचा आहे त्यासाठी सुद्धा आता ही वेबसाईट ही चालू करण्यात येणार आहे. आणि पुन्हा सुद्धा ज्या महिलांनी आतापर्यंत अर्ज भरायला नव्हता, म्हणजे ज्यांना आता काही महिला ह्या अडाणी असतात त्यांना माहीत नसतं, तर अशा महिलांसाठी सुद्धा आता ही मुदतवाढ होणार आहे आणि त्यांनी सुद्धा लवकरात लवकर आपला अर्ज भरून, त्यांनी जर आता अर्ज भरला तरी सुद्धा त्यांना आतापर्यंत जे हप्ते झाले त्या सर्व हप्त्यांचे पैसे त्यांच्या खात्यामध्ये जमा होणार आहे. ही होती संपूर्ण पैसे त्यांच्या खात्यामध्ये जमा होणार आहे. ही होती संपूर्ण माहिती. माहिती जर आवडली असल्यास आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.